आज माझा सिक्युअर आयलंडवरचा शेवटचा दिवस आणि प्लॅन फुल रँडम. पहिल्यांदा एका असा वॉटरफॉल जिथे फक्त मी आणि माझे मित्र, लिटरली बाकी कोणीच नाही. शांतता, जंगल आणि धबधब्यांचा आवाज. लोकल फिलिपिनो लोकांसोबत धमाल कॅरोके. चला तर हा राव अनुभव सुरू करूया. आज माझा लास्ट डे सिक्युअर आयलंडवरती आणि आत्ता मी चाललो आहे लंचला. आणि आज आपण लंच नंतर हा आयलंड परत एकदा एक्सप्लोर करण्याचे, म्हणजे काल राहिलेले वॉटरफॉल्स वगैरे जे काही ठिकाण आहेत ते एक्सप्लोर करणार आहोत. थोड्या लोकांसोबत पण एक्सपिरियन्स करणार आहे. तर चला आता पहिले लंचला जाऊयात. सो आलो आहे फायनली लाँगकाँग फॉल्सला, जो काल होता बंद आज आहे चालू. इथं फक्त प्रत्येक जागी लागते एंट्री तिकीट. तुम्हाला आयलंडवरती येणं आल्यापासून प्रत्येक छोट्या मोठ्या पार्किंगपासून प्रत्येक जागी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. तर आता 50 पेसोस दिलेत. छोटी छोटी घरं आहेत, घरांच्या मधनं रस्ता आहे जिथनं आपण चाललो आहे आता. ही गोष्ट चांगली आहे. तुम्ही डिसेंबर नंतर जर आला ना, जानेवारी ते मेच्या मध्ये वगैरे, तर तुम्हाला असली गर्दी भेटेल नाही या ठिकाणी. पण मला वाटतं आहे ऑक्टोबर नंतर या, नोव्हेंबर डिसेंबर सगळ्यात बेस्ट टाईम राहील. लोक कमी असतात. आता बघा लिटरली हा फॉल्स तसा पॉप्युलर आहे बीचवर खूप. त्या मानाने काय ठराविक 3-4 आतमध्ये गेलेत आत्तापर्यंत सकाळपासून ना. आणि त्यातले 2 तर माझे फ्रेंडच आहेत. आणि मी आता 6वा माणूस चाललो आहे. तो ॲडव्हान्टेज आहे थोडं. तुम्हाला काय म्हणतात, जास्ती प्रॉपर वेनी टाईम स्पेंड करता येईल वॉटरफॉलवरती. जर फोटोज वगैरे काढायचे ते पण थोडे चांगले काढता येतील. आत्ता कसा रूट आहे आपला. पावसाळ्यात थोडासा खराब होतो. काल पाऊस झाला आहे. मला एक गोष्ट कळाली नाही, म्हणजे जनरली आता कोकणात वगैरे जर पाऊस झाला तर जो पाणी असतं ना पूर्ण असं चिखलासारखं असतं. इथं रात्री पाऊस धो पाऊस पडतो आहे, सकाळी बीच क्लीन, ना चिखलासारखं पाणी ना काय. आता कोणी म्हणेन की याला बघून की रात्री खूप जोरदार पाऊस झाला आहे. बघा थोडंसुद्धा हे नाही, एकदम क्लीन आहे. काय माहिती कसं काय. अजून एक प्रश्न मला हा पडला आहे की मी खूप जणांना विचारतो, ते बोलले येस 12 महिने पाणी असतं. आयलंड आहे एवढूसं, खरंच एवढूसं आहे ते, पण ह्याच्यावरती डोंगर वगैरे सगळे आहेत, पण ह्यांना पाणी कुठनं भेटतं एवढं. आत्ता ठीक आहे पाऊस पडतोय, पण नॉर्मली तर पाऊस नसतो तेव्हा काय करतं, तेव्हा पण पाणी येतं इथे. खतरनाक आहे. सो भावांनो, हा आहे वॉटरफॉल आणि तो आहे आपला भाऊ जो आता मारतोय उड्या. चला जरा खाऱ्या पाण्याची मजा खूप घेतली, आता गोड्या पाण्याची मजा घेऊ. पाण्याचा कलर बदलला आहे, आपण तेवढा ब्ल्यू नाही आहे जेवढा नॉर्मली असतो. मे बी पावसामुळेच, पण तरी पाणी खूप चांगलं आहे खूप. ओनली 2 of you. हो दॅट्स कूल. भावांनो, आम्ही 3घेच आता एवढ्या सुंदर ठिकाणी मस्त स्विमिंग करूयात. तुम्हाला थोडेसे शॉर्ट्स बघा या जागेचे, तोपर्यंत मी कपडे चेंज करून घेतो. सो यांनी अशा उड्या मारण्यासाठी सगळे रोप्स वगैरे बांधून ठेवलेत. हा आणि आपला भाऊ आत्ता मारतोय उडी. कम ऑन, रेडी 3, 2, 1 गो. खोले पण आपण साईडला थोडंफार पाहणार फक्त. चला कपडे चेंज करूयात. सनसेट बघण्यासाठी आपल्या हॉस्टेलच्या जवळच एक खूप चांगला बीच आहे, तिथे आलो होतो. टू बोर्ड नावाचा बीच आहे, तिथे आलो होतो. जो गुगल मॅप रस्ता दाखवला ना आपल्याला, तो प्रायव्हेट रिसॉर्टच्या आतून दाखवला. ॲक्च्युली तो सगळ्यांसाठी ॲक्सेसेबल बीच नाही आहे, फक्त ठराविक त्यांचे जे गेस्ट आहेत त्यांच्यासाठी. तुम्ही बघू शकता खूप कमी लोक आहेत त्या बीचवरती, एवढा सुंदर बीच असून. आणि आपण काल ज्या बीचवर गेलो तिथं तुफान गर्दी होती, पण इथं गर्दी अजिबात नाही आहे. तर तिथे काही लोकं होती जी लोक जनरली लक्ष ठेवतात की कुणी आत नाही आलं पाहिजे वगैरे असं तसं. त्यांनी मला बघितलं, मी कॉन्फिडन्सनी त्यांना हॅलो केलं, त्यांनी मला हॅलो बॅक केलं आणि मी कंटिन्यू वॉक केलं पुढे. काही बोलली नाही ती लोकं. आता आलो या बीचवरती तर खूप आपल्या मागं सनसेट होतो आहे, तर तो सनसेट बघूयात आणि मग जाऊयात. हां, इंटेन्शनली केलं नाही. कधी तुम्ही जर कॉन्फिडेंटली एखादी गोष्ट केली तर समोरच्याला त्या गोष्टीवरती विश्वास बसतो. सो ठीक आहे, आज काही जास्त केलं नाही ॲक्च्युली. मी मस्त दुपारी लंच केलं एका फ्रेंडसोबत आणि त्यानंतर एका वॉटरफॉलला गेलो आपण, तिथे थोडा टाईम स्पेंड केला आणि आत्ता फक्त सनसेट बघायला आलो आहे. खूप शांतता आहे इथं. काल ज्या बीचवर गेलो तर तिथं शांतता नव्हती एवढी. पाण्याचा आवाज येतो आहे छान, हवा पण एकदम स्टेबल आहे, खूप जास्ती हवा नाही आहे. पूर्ण सनसेट एका साईडला चालू आहे, मस्त नजारा आहे. चला
मी बघतो सनसेट. आपण भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. असेच फिरत राहा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हॉस्टेलला परत येताना काही लोकल फिलिपिनो लोकांसोबत मस्त कॅरोकीची मजा घेतली आणि त्या मूडमध्येच माझा सिक्जोरचा शेवटचा दिवस ऑफिशियली संपला. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. असेच फिरत राहा.